श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते. मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजेच काय, नवरात्रीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण 9 दिवसाचे उपवास करत असतो. त्याचबरोबर कोणी उठता बसता म्हणजे ज्या दिवशी घट बसतो त्या दिवशी उपवास करतात आणि ज्या दिवशी घट उठतो त्या दिवशी उपवास करत असतात. कोणी कोणी अष्टमी नवमीचा उपवास करत असतात. तर अशा प्रकारे नवरात्रीमध्ये आपण जे 9 दिवसाचे किंवा उठता बसताचे उपवास असतील किंवा अष्टमी नवमीचे उपवास असतील ते आपल्याला कधी सोडायचे आहे आणि कुठला पदार्थ खाऊन आपल्याला नवरात्रीचा उपवास सोडायचा आहे की जेणेकरून आपल्याला संपूर्ण व्रताचं फळ जे 9 दिवसामध्ये आपण सेवा, पूजा, अर्चा, घटस्थापनेचा माळ अर्पण करणे, ज्या काही हवन, कन्यापूजन जे काही केलं आहे त्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला संपूर्ण फळ प्राप्ती होईल, पुण्य लाभेल. त्याचबरोबर कुलदेवीचा आपल्या आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहील. यासाठी आपल्याला कुठला पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे 9 दिवसाचा त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याचबरोबर ज्यांचे जे घट आहेत ते नवमीला उठतात त्यांनी कधी घट उठवायचे आहेत, ज्यांचे दसऱ्याला उठतात त्यांनी कधी घट उठवायचे आहेत. कारण की यंदा आपणास माहिती आहे की तिथीचा घोळ झालेला आहे. दरवर्षी काही ना काहीतरी असतोच घोळ, पण यंदा सुद्धा झालेला आहे. कारण की यंदा चतुर्थी तिथीमध्ये, नवरात्रीमधली चतुर्थी तिथीमध्ये वाढ झाल्यामुळे महानवमी तिथी जी आहे ती कमी प्रमाणात आलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला कधी घट हलवायचा आहे किंवा उठवायचा आहे किंवा कन्यापूजन हवन हे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच की कोणत्या तिथीला कुठल्या वारी किंवा कुठल्या तारखेला कुठली तिथी आलेली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता, चॅनलवरती तो व्हिडिओ काल आलेला आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजेच काय की महानवमी असेल तर महानवमीचे जे काही घट उठवायचे आहेत ते तुम्ही कधी उठवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला दसऱ्याला तुमचे घट उठत असतील तर तुम्ही दसऱ्याला घट कधी उठवायचे आहेत त्याबद्दल पण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, आपणास माहिती आहे की नवरात्रीचे जे प्रत्येक दिवस आहे 9 दिवस आहेत ते 9 दिवस अत्यंत पवित्र मानले जातात आणि बघता बघता ते 9 दिवस कसे जातात ते सुद्धा आपल्याला कळत नाही. अक्षरशः आपली एवढी सेवा कुलदेवीची चालू असते. प्रत्येकांच्या घरामध्ये आता 3 ऑक्टोबरला घट बसले असतील, घटस्थापना झाली असेल, घटाला प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या फुलांची माळ अर्पण करणे, अखंड दिव्याची काळजी घेणे, त्याचबरोबर वेगवेगळे नैवेद्य देवीला दाखवणे आणि हो त्याचबरोबर आपल्याला सेवा, मंत्र, स्तोत्र जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्या चालू असतील आणि बघता बघता ह्याच्यामध्ये आपले 9 दिवस देखील आता संपत आलेले आहेत. जेमतेम आता 2 दिवस राहिलेले आहेत आपले आता. तर सांगायचं तात्पर्य असं आहे माझं की ज्यांनी कोणी आता घटस्थापनेच्या दिवशी उठता बसता ज्यांनी उपवास केला आहे, उठता बसता उपवास म्हणजे ज्या दिवशी घट बसतो त्या दिवशी सकाळी उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी सोडतात. आणि उठता उपवास म्हणजे ज्या दिवशी आपला घट उठणार आहे त्या दिवशी सकाळी उपवास धरायचा असतो आणि तो आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. त्याचबरोबर कोणी कोणी अष्टमी नवमी तिथीला उपवास करतात. आता ज्यांचा अष्टमी नवमीचा उपवास आहे त्यांनी 11 तारखेला उद्या शुक्रवारी तो उपवास करायचा आहे. कारण की तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आज सप्तमी तिथीनी सूर्योदय पाहिलेला आहे, त्यामुळे सप्तमी तिथी सुरू झालेली आहे आणि अष्टमी तिथी आज गुरुवारी 10 तारखेला दुपारून चालू होणार आहे. त्यामुळे आज सप्तमी तिथी ग्राह्य धरली जाईल आणि उद्या अष्टमी तिथी ही उद्या म्हणजे 11 ऑक्टोबरचा शुक्रवारची सूर्योदय पाहणार आहे अष्टमी तिथी. त्याच्यामुळे उद्या अष्टमी तिथी ग्राह्य धरली जाईल आणि उद्या दुपारी म्हणजे 11 ऑक्टोबरला शुक्रवारी दुपारून नवमी तिथी आहे, पण ती खूप कमी वेळासाठी आहे. त्याच्यामुळे अष्टमी नवमीचे ज्यांचे कुळाचार आहेत किंवा कुलधर्म आहे किंवा घट उठवणं असेल, कन्यापूजन हवन असेल अष्टमी नवमीला, ते त्यांनी उद्या 11 तारखेला शुक्रवारीच करायचे आहेत. हे तुम्हाला कळलं असेल. आणि ज्यांचा अष्टमी नवमीचा उपवास आहे त्यांनी उद्या करायचा आहे 11 तारखेला. आता घट उठतानाचा उपवास, आता ज्यांचा नवमीला ज्यांचे महानवमीला घट उठतात परंपरेप्रमाणे त्यांनी उद्या उपवास करायचा आहे आणि परवा तुम्हाला उपवास सोडायचा आहे, म्हणजेच दसऱ्याला उपवास तुम्हाला सोडायचा आहे. कोणाच्या घरी दसऱ्याला उपवास सोडतात किंवा घट उठवतात दसऱ्या दिवशी, त्यांनी दसऱ्याच्या दिवशी घट उठवल्यानंतर उपवास सोडायचा आहे. म्हणजे दसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी सकाळी उपवास धरायचा आणि घट उठला की तुम्ही उपवास सोडू शकता अशा प्रकारे. तर आता तुम्हाला कळालं असेल की ज्यांचा घट उठतानाचा उपवास आहे, नवमीला तुमचा घट उठत असेल तर सकाळी सकाळी उपवास धरायचा, घट उठवल्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे. दशमीला जर तुमचा घट उठत असेल तर दशमीला तुम्ही उपवास करायचा, सकाळी सकाळी घट उठल्यानंतर तुम्ही तो सोडायचा आहे. आता ज्यांचे 9 दिवसाचे उपवास आहे म्हणजे प्रतिपदेला ज्यांनी उपवास धरलेला आहे 9 दिवसाचे, त्यांनी उपवास कधी सोडायचा तर त्यांनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या दिवशी तुमचं परंपरेप्रमाणे नवमीला घट उठतायत किंवा दशमीला घट उठतायत, जर नवमीला उठतायत तर नवमीला घट उठल्यानंतर
तर तुम्ही उपवास सोडायचा आणि दशमीला दसऱ्याला तुमचा घट उठल्यानंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे. आता म्हणजे नेमकं टायमिंग काय आहे ते तुम्हाला सांगते, कारण की तिथीचा घोडा आहे. तर ज्यांचे महानवमीला घट उठतात त्यांनी काय करायचं आहे, उद्या दुपारी म्हणजे 11 तारखेला दुपारी महानवमी तिथी चालू होते आणि शनिवारी दसऱ्याच्या दिवशी विजयादशमी ज्या दिवशी आहे त्या दिवशी सकाळी नवमी तिथी ही सूर्योदय पाहते. त्याच्यामुळे सूर्योदय तिथी जी आहे नवमीची ती उद्या दुपारी चालू होईल 11 तारखेला शुक्रवारी आणि तुमची जी ती तिथी आहे ती 10 तारखेला दसऱ्याच्या दिवशी सकाळी 10:58ला ती नवमी तिथी संपणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला उद्या सकाळी उपवास करायचा आहे नवमीचा, म्हणजेच घट उठण्याचा ज्यांचा उपवास आहे नवमीचा, त्यांनी उद्या शुक्रवारी उपवास करायचा आणि शनिवारी सकाळी 10:58 पर्यंत तुम्हाला घट उठवायचा आहे. ज्यांची नवमीच्या कुळाचार आहे त्यांना सांगते आहे, त्यांनी 12 तारखेला दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला 10:58च्या अगोदर नवमीचे घट उठवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकतात. ज्यांचा कोणाचा दसऱ्याला घट उठवायचा आहे त्यांनी दसऱ्या दिवशी सकाळ सकाळी घट उठवायचा नाही, कारण की त्यावेळेस नवमी तिथी ही 10:58 पर्यंत चालू असणार आहे आणि दशमी तिथी जी आहे ती 10:58 म्हणजेच 11च्या नंतर दशमी तिथी चालू होत आहे, म्हणजेच विजयादशमी तिथी चालू होते आहे. त्याच्यामुळे ज्यांचे दसऱ्याला घट उठतात त्यांनी 12 तारखेला दसऱ्या दिवशी दुपारी म्हणजे सकाळी 11च्या नंतर तुम्ही कधीही घट उठवू शकतात, चालेल. आणि घट उठल्यानंतरच तुम्ही उपवास सोडायचा आहे. 9 दिवसाचा असेल, उठता बसता असेल तर तो सुद्धा, म्हणजे घट उठवल्याशिवाय तुम्ही उपवास सोडायचा नाही आहे, हे तुम्हाला कळालं असेल. त्याचबरोबर विजयादशमी हा जो तिथी म्हणजे हा जो दिवस आहे तो 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस मानला जातो. त्याच्यामुळे तो शुभ मुहूर्तच आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलाही आता मुहूर्त बघायची गरज नाही की उपवास कधी सोडावा. घट उठवला म्हणजे तिथी चालू झाली आपली दसऱ्याची 11च्या नंतर की तुम्ही दसऱ्याचे जे घट उठवतात त्यांनी दसऱ्याला घट उठवून उपवास सोडायचा आहे. ज्यांचे नवमीचे घट उठणार आहे त्यांनी उद्या उपवास करायचा आणि परवा सकाळी 10:58च्या अगोदर म्हणजे दसऱ्या दिवशी 10:58च्या अगोदर तुम्हाला घट उठवायचा आहे आणि उपवास सोडायचा आहे. ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. आता उपवास सोडताना आपल्याला नेमका कोणता पदार्थ खायचा आहे, तर उपवास सोडताना खूप जण सात्विक आहार घेऊनच उपवास सोडायचा असतो. कुठल्याही प्रकारे तामसी पदार्थ खाऊन उपवास सोडू नका. तामसी पदार्थ म्हणजेच कांदा लसूण असे प्रकारचे खाऊन तुम्ही उपवास सोडायचा नाही आहे. कुठलाच पदार्थ कांदा लसूणने बनवलेला खाऊ नका आणि त्यांनी उपवास सोडू नका. आता कोणाकोणाच्या घरी ज्यावेळेस घट उठतो किंवा घटाला गोड थोडासा नैवेद्य करतात, कोणी पुरणपोळीचा नैवेद्य करतात, तर नक्कीच तुमच्या घरामध्ये जर पुरणपोळी होत असेल घट उठवतानाच्या दिवशी नैवेद्य म्हणून, तर तुम्ही पुरणपोळी खाऊन उपवास सोडू शकता. जर नक्कीच तुम्हाला उपवास सोडायचाच असेल तर जास्तीत जास्त प्रमाणात दही भाताचा नैवेद्य दाखवून घट उठवला जातो आणि तो दही भाताचा नैवेद्यच प्रसाद म्हणून आपल्या 9 दिवसाचा उपवास असेल किंवा उठता बसतानाचा उपवास असेल किंवा अष्टमी नवमीचा उपवास असेल तो सोडला जातो. त्यामुळे सात्विक, कारण की कसं असतं आपण 9 दिवसाचे उपवास केले असतात किंवा अष्टमी नवमी किंवा उठतानाचा उपवास असतो, तो सोडताना कधीही सात्विक आहार घेऊनच सोडायचा असतो. कुठलाही तामसी पदार्थ खाऊन तो उपवास सोडायचा नसतो. अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं, दही भाताचं नैवेद्य खाऊन तुम्ही घटाला पण दाखवा, उठवताना उचलताना घट तुम्ही दही भाताचं नैवेद्य दाखवा आणि तोच प्रसाद म्हणून घ्या आणि उपवास सोडा. त्यानंतर तुम्ही जेवण करू शकता. 9 दिवसाचा उपवास असेल तर दसऱ्याच्या दिवशी सोडणार असाल तुम्ही, घट दसऱ्या दिवशी उठणार असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सकाळी 11च्या नंतर घट उठवायचा. घटाला तुम्ही जर पुरणाचं नैवेद्य केला असेल तर पुरणपोळी सुद्धा गोड खाऊन तुम्ही पदार्थ तुम्ही उपवास सोडू शकता. अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की तुम्हाला उपवास कधी सोडायचा आहे, कारण की तिथीचा घोळ असल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगणं महत्त्वाचं वाटतं आहे मला व्हिडिओच्या द्वारे, म्हणून तुम्हाला सांगते. कारण खूप जण म्हणतायत की गुरुवारी अष्टमी आहे का किंवा गुरुवारी आम्ही कन्यापूजन करू शकतो का, तर नाही. अष्टमी नवमी तिथी ही सगळं जर काही कुळाचार कुळधर्म कन्यापूजन हवन जे काही आहे ते तुम्हाला उद्या 11 तारखेला शुक्रवारीच करायचं आहे. घटाचा उत्तरायणाचा उपवास उद्याच करायचा आहे. म्हणजे ज्यांचे नवमीला परत सांगते आहे, ज्यांचे महानवमीला घट उठतात त्यांनी उद्या सकाळी उपवास करावा आणि परवा दसऱ्या दिवशी 10:58च्या अगोदर घट उठवून तुम्ही म्हणजे कुळाचार कुळधर्म जो काही आहे नैवेद्य वगैरे दाखवणे सगळ्या गोष्टी जे आहे ते उद्या सकाळी तुम्ही करू शकता. कन्यापूजन हवन सगळं करू शकता आणि घट जो आपण उचलतो पूर्णपणे उचलतो तो तुम्ही 12 तारखेला दसऱ्या दिवशी 10:58च्या अगोदर उचलून घ्यायचा आहे आणि नंतर उपवास तुम्ही सोडू शकता. आणि ज्यांचे दसऱ्याला घट उठतात त्यांनी 11च्या नंतर दसऱ्या दिवशी 11च्या नंतर तुम्ही घट उठवायचा आहे. म्हणजे घटाला तुम्ही नैवेद्य दाखवायचा, पुरणाचा असेल किंवा दही भाताचा दाखवायचा, घट उठवायचा आणि घट उठवल्यानंतरच तुम्ही तो पदार्थ जो नैवेद्य दाखवला आहे गोडाचा किंवा दही भाताचा नैवेद्य खाऊन तुम्ही तो
तुमचा 9 दिवसाचा उपवास सोडायचा आहे किंवा उठता बसण्याचा उपवास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तिथीच्या घोडामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला जर नक्कीच शेअर केली आहे याच्या व्हिडिओद्वारे. जास्तीत जास्त आजचा व्हिडिओ शेअर करा लोकांपर्यंत, कारण की तिथीच्या घोडामुळे खूप लोकांनी आज कोणी हवन करत आहे, कोणी महाहवन आजच ठेवलं आहे, कन्यापूजन आजच करत आहे, सप्तमी तिथी आज लागू होते आहे गुरुवारी. त्यामुळे आज कुठल्याही अशा विधी करू नका. उलट सप्तमी तिथी आहे तर आज नक्कीच देवी आईला फुलोरा करायला विसरू नका. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.